तर आता मी चालले टेरेसवरती कारण नदीला वगैरे पाणी आले. बघूया वरून सीन कसा दिसतोय आमच्या घरापासला. आरुष जायचं का? आरुष इथं खाटावरती बसलाय, झोपला होता तो, आताच उठलाय. चल बाळा, जायचं का वर? तर आम्ही आता वरती आलोय. आरुष त्याची म्युझिक कार घेऊन आलाय. किती वाजवतोय रे? पळते का इथं गाडी तुझी? बरं ठीक आहे. तर तुम्हाला आमची सीना नदी दाखवते. सीना नदीला जवळजवळ 5 महिन्यातून पाणी आले. जानेवारीमध्ये आलं होतं, त्याच्यावर आत्ता आले जूनमध्ये. तर तुम्हाला सीना नदी दाखवते. आमच्या घराच्या समोरच आहे. खूप मस्त सीन आहे आणि पाऊस भरपूर पडलाय, त्याच्यामुळे हिरवंगार वातावरण आहे. हे आहे बिरोबाचे मंदिर. इथं होती यात्रा गेल्या 2 दिवसामध्ये आणि इथं दिसतंय ते पाणी, पांढरं पांढरं दिसतंय ते पाणी, नदी आहे ती. स्पष्ट दिसत नाही. तर तिथून नदी बिरोबाच्या समोरून जाते, मंदिरासमोरून. पाणी खडूळ आहे त्याच्यामुळं दिसत नाही. इथं पण थोडी दिसते बघा. आणि हे घरासमोरचे झाड आहेत आमचे. हे सीताफळ, याच्यावरती मी घेवड्याचा वेल लावला होता. पण अरे याला घेवड्याच्या शेंगा लागतात बा, अजून शेंगा लागल्या नाही त्याला. तू म्हणले ना गवारीच्या शेंगा, ते झाड दुसरं असतं गवारीच्या शेंगाचं. इथून समोरून रस्ता आहे. जरासा पावसामुळं विस्कटल्यासारखं झालंय, म्हणजे दगडवरती आलेत, माती वाहून गेली. कच्चा रस्ता आहे. हे कच्चा नाही, पिक्का आहे. हे आहे गाव आमचं. या ना, चालू आहे की. इथं मोकळं मोकळं वाटतं. भरपूर वातावरण, म्हणजे भरपूर जागा आहे त्याला असं खेळायला. घरामध्ये तिथल्या तिथंच वस्तू असतात साईडनं, मध्ये मध्ये खेळायचं है ना. तिथं जास्त लांब पळवता येते ना गाडी. खराब होते पावसानं. खाली घेऊन जायची, नंतर येताना अजून घेऊन यायची. तर झोपेतून उठला होता, वरती यायला नको म्हणत होता, पण मला व्हिडिओ काढायचा होता, याला वरती आणायचा होता. कारण एकटीला वरती करमत नाही, कारण एवढं मोठं टेरेसन कोणच नाही. आणि मग हे आला, म्हणजे जरा टाईमपास होतं. तर याला म्हणलं चला आपण गाडी घेऊन जाऊया. मग हे तयार झाला. गाडी म्हणल्याच्या नंतर मग आम्ही आलो वरती. तर ह्याची झोप पण चांगलीच गेली या. सर आता माझा व्हिडिओ काढ गाडी खेळताना. बरं ठीक आहे. वरतीच व्हिडिओ कंप्लीट करायचा होता मला, पण अचानक खाली एक गिऱ्हाईक आलं. मग आम्ही गाडी वगैरे घेतली, आरुषला घेतलं, म्हणलं चल खाली जाऊया. तर कसं वाटलं आमचं घरासमोरचं वातावरण, आजूबाजूचं वातावरण कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडलं असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला, आत्ता 4 वाजले. तर आता आम्ही नाश्ता करणार आहे, म्हणजे गव्हाची खीर बनवली मी, कारण थंड वातावरण आहे बाहेर. तर चला की म्हणलं आपण गव्हाची खीर बनवूया. तर मी वरती जायच्या आधीच खाली बनवून ठेवली होती. तर आता मी सगळ्यांना खायला देणार आहे. आणि तसंही गूळ शरीरासाठी पौष्टिकच असतो आणि कोणत्या ना कोणत्या पदार्थातून शरीरात जायला पाहिजे. तर आजचा मेनू आहे गव्हाची खीर. संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करायचा आहे, खिरीवरतीच भागवायचं असं काही नाही. तर चला, आधीच तर म्हणते तर काही काम नसतं, त्यासाठी सांगितलं. तर चला
गव्हाची खिरीची रेसिपी ही मी तुम्हाला दाखवणार आहे. कोणत्या चॅनलवर टाकणार आहे मी त्यावेळेसच सांगेल. 2 चॅनल आहेत माझे, सुषमा मोहोळकर आणि हा एक आहे. तर इथं मी बनवली मस्त अशी गव्हाची खीर. आणि तर चला आपल्या चॅनलला पटपट सबस्क्राईब करून घ्या. बाय.